वाढलं 2 वर्षाचं आयुष्य. पुन्हा काळ नेण्यासाठी आला आणि काळ नेण्यासाठी आल्यानंतर पुन्हा मुक्ताबाईने 2 बोटे केली. मुक्ताईने असे बोटे केले. गेला काळ पडत 2, 4 आणि 6 22 वर्षाचं आयुष्य झालं बरं का. आणि विठ्ठल पुन्हा 2 बोटे केल्यानंतर परत येतो. तो मला नवनाथ महाराजांनी 2 वर्ष दिले, सोपान काकाने 2 वर्ष दिले, तुम्ही 2 वर्ष दिले. मुक्ताईने सांगितलं 2 बोटे याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत पुन्हा ज्ञानोबाला न्यायला तू यायचं नाही. कारण वर्णन केले निवृत्ती सका माझा दीन दयाळू श्री गुरु अलंकापुरी स्थापिले दिला विठ्ठल चित्रू समाधी जीवन माझे वरी आजा नक्षत्र. आणि जो वरी चंद्र सूर्य तो वरी कीर्ती गीत संकट सिरू. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबांची कीर्ती पुरी करकरीत आहे म्हणायची बरं का. पण गुरुने आमचे गुलेबा अभंगाचं अर्थ लावत असताना इथं थोडा वेगळा टर्न द्यायचे. गुरुने गुलेबाबा म्हणायचे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबांची कीर्ती आहे असं म्हणण्यापेक्षा जोपर्यंत ज्ञानोबांची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य म्हणायचे ना. तोपर्यंत चंद्र सूर्य बाकी चंद्र सूर्य नाही. का बरं त्याचं कारण ते पटवून द्यायचे. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात की चंद्राला आणि सूर्याला तेज जर कुणाचं असेल प्रकाश जर कुणाला असेल तर माझा आहे. यदा जगत तेज जग भासते किलो यचंद्र बसे चागरो तत्तेजहा मामकं विधी. चंद्राला आणि सूर्याला जे तेज आहे तत् म्हणजे ते मामकं म्हणजे माझं आणि विधी म्हणजे जाणणे व्यक्तीच्या धातू आहे. आपला चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत जे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे या सर्वांना प्रकाश जर कुणाचा असेल तर तत्तेज मामकं विधी अन्न ते तेज माझे असं जाण. ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्ती भगवान सोपान भगवान ब्रह्मा मुक्ता सूर्य आहे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबाची कीर्ती नाही. असा श्रेष्ठ अधिकार आमचा ज्ञानोबांचा. मग ज्ञानोबांचा श्रेष्ठ अधिकार मग ज्ञानोबांनी 6 वर्षे वाढले ना त्यांची बाकीच्याने दिलेली त्याच्यामध्ये जी ग्रंथ रचना दिली त्याच्यामध्ये बापरूपमा देऊन लावलं त्यांनी. स्वतःचा मोठेपणा दाखवलेला नाही. आज तुम्हाला सांगतो सगळं काही लोकांकडून करून घेतात आणि मी केलं म्हणून सांगतात. ज्ञानोबांनंतर जो मी म्हणे तो काहीच नाही. एखाद्या गावात जर गेलो मनुष्य होता त्यांनी सगळं काही कमवलं पण पोरग एवढं विचित्र निघलं त्यांचं. बाप घरी आल्याबरोबर त्याला मारायला. बापाला म्हणायचं कमव काय कमव. शेवटी